महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। येत्या 2 दिवसांमध्ये हे दोन्ही माजी आमदार भाजपात जाणार असल्याची शक्यता आहे। अपूर्व हिरे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते। 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी मात्र अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचं स्वागत केलंय। प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, या संदर्भात अधिकची काय माहिती समोर आली आहे? मात्र खरं तर उत्तर महाराष्ट्रातील हे 2 मोठे नेते भाजपमध्ये दाखल होणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये त्यांचा मुंबईमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये प्रवेश होणार आहे। एकूणच जर बघितलं तर अपूर्व हिरे यांच्या निमित्तानं मालेगावसह उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा चेहरा पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहे। खरं तर अपूर्व हिरे यापूर्वी देखील भाजपमध्ये होते, मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ते राष्ट्रवादी एक संघ असताना त्यामध्ये दाखल झालेले होते। तर पुन्हा एकदा ते भाजपमध्ये जात आहे आणि या भाजप प्रवेशाचं ज्या सीमा हिरे आहे नाशिक पश्चिमच्या आमदार त्यांनी देखील स्वागत केलेलं आहे। त्यांच्या विरोधात 2019 ला त्यांनी निवडणूक लढवली होती। आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे कुणाल पाटील जे धुळ्याचे माजी आमदार आहेत ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतायत। कुणाल पाटील यांचा इतिहास जर बघितला तर काँग्रेस घराण्यातून ते समोर येतात। रोहिदास पाटील जे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांचे ते चिरंजीव आहे आणि धुळ्यातून एक मोठा चेहरा भाजपमध्ये जातोय। उत्तर महाराष्ट्रातील हे 2 मोठे चेहरे भाजपमध्ये दाखल होणार असल्यानं राजकीय पटलावर याची जोरदार चर्चा होते। माधुरी, नक्कीच किरण, या पुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।